हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. बालकवींच्या या ओळीतलं निसर्गाचं देखणं रूप म्हणजे कास पठारावरचं पुष्प वैभवच जणू. निसर्गाची देणगी लाभलेल्या कास पुष्प पठाराला डोळ्यांचं पारणं फिटावं अशा फुलांची आणि पुष्प वनस्पतींची निसर्गदत्त देणगी लाभलीय. लाल माती आणि खडकाळ भागात पण विस्तीर्ण पठारावर माणसाची नजर पोहोचत नाही तिथपर्यंत हे पठार विविध रंगी फुलांच्या गालिच्यांनी बहरलंय. पठारावर झोंबणारा बोचरा वारा, पर्यटकांच्या स्वागताला सज्ज असलेल्या हलक्या सरी, गर्द धुकं आणि हिरव्यागार विविध रंगांच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणू पृथ्वीवरचा स्वर्ग असल्याचाच भास होतो. कास पठारावर फुलांची उधळण मुक्तपणे सुरू आहे. हजारोच्या संख्येनं सर्वपणे या ठिकाणी पर्यटक दाखल होतात. मात्र वन विभागाने देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार्किंग असेल किंवा या ठिकाणी सोयीसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. कास पठारावर सध्या 7 वर्षांनंतर फुललेल्या टोपली कारवी फुलांच्या जांभळ्या रंगछटा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही फुलं 7 वर्षातून एकदाच फुलतात. टोपली कारवी गुच्छात येणारी वनस्पती आहे. छान वाटलं, भरपूर मस्त फुलं आहेत आणि परत एकदा यायला आवडेल. इकडे तिकडे चोहीकडे आनंदाकडे असंच वातावरण झालेलं आहे. तर त्यामुळं मन प्रसन्न झालेलं आहे. सह्याद्रीच्या या रांगांमध्ये निसर्गानं भरभरून दिलेला खजिनाच महाराष्ट्राला बहाल केलाय. पावसाळ्यात इथली रानफुलं आणि पुष्प वैभवाची सर्वांनाच भुरळ पडते. निसर्गाचं हे देखणं रूप आता साऱ्यांनाच मोहात पाडतंय. रोज आपण जगतो त्याच्यापेक्षा इथे खूप फ्री वाटत आहे आणि मस्त वाटत आहे. इथले कलर, इथली फुलं, इथलं फुल वातावरण आम्ही खूप एन्जॉय करत आहोत. कासचं पठार पाहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आलंय. दररोज केवळ 3000 पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असून 100 रुपये प्रवेश शुल्क आकारलं जाणार आहे. यावर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की टोपली कारवीला फ्लॉवरिंग आलेलं आहे. टोपली कारवीचं फ्लॉवरिंग हे साधारण 7 ते 8 वर्षातून एकदा येतं आणि त्या फ्लॉवरिंगमुळं नक्कीच नेक्स्ट वीकमध्ये इथला परिसर पूर्णपणे इथला कलर चेंज झालेला असेल. आणि तेरडेलाही फुलं चांगली आलेली आहेत. त्याचबरोबर ड्रॉसेरा इंडिका आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकाला पर्यटकाला 100 रुपयाचं शुल्क आकारलं जातं आहे आणि इतर दिवशी 50 रुपये. 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकाला आम्ही शुल्क माफ ठेवलेले आणि 12 वर्षाच्या आतील मुलाला. तेव्हा निसर्गानं दिलेली ही अद्भुत किमया पाहण्यासाठी एकदा तरी कासच्या पठाराची सैर करायलाच हवी. विकास भोसलेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.